नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत वर्तकनगर आणि वर्तकनगर परिसरामध्ये जी रेमंड कंपनी आहे त्या रेमंड कंपनीला भीषण आग लागलेली आपल्याला दिसते। रेमंड कंपनीच्या आपण गेटवर होतो आणि रेमंड कंपनीला जी लागलेली जी आग आहे आपण पाहिलं की रेमंड कंपनीची लागलेली जी आग आहे ते भीषण स्वरूपाची आग आहे। या परिसरामध्ये कोणीही पत्रकार व कुठल्याही व्यक्तींना अलाउड केला जात नाही, आतमध्ये सोडलं जात नाही। खरं पाहायला गेलं तर त्या आगीचं ते वास्तविकतेचं काय रूप आहे हे आपल्याला बघायला भेटत नाही आणि त्यानिमित्त आपण पाहिलं जातं की खरंच आज आपण बघतो की आपल्याकडं पालिकेच्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अग्निशमन दलाचं जे खरं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि खरंच अग्निशमनचे दल खरंच काम करते, अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि याचबरोबर आपण पाहिलं जातं की अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत ह्या सातत्यानं सुरू आहेत। खरं पाहायला गेलं तर हे आगी कशामुळे लागली आणि काय झालं ह्याचं कुठलंही स्वरूप आपल्याला माहीत नाही झालं जाते। आपण पाहिलं जाते खरंच अग्निशमन दलाचं जे काम आहे ते प्रशंसा अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे, पण ही आग कशामुळे लागली आणि कशा स्वरूपाची आग आहे हे आपल्याला पाहिलं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय। सगळीकडं धूर, प्रचंड धूर असा पसरलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी आज वर्तकनगर रेमंड कंपनीच्या गेटवर उभा आहोत। कॅमेरामॅन एज गाडीसह मी रिपोर्टर सागर पाटील, रेमंड कंपनी ठाणे।